क्या बोलती पब्लिक वर्धा जिल्ह्याची यवतमाळ जिल्ह्यातली. हॅलो भाऊ, रोड कर इकडं मस्त बड्यापैकी गोष्ट चालू आहे इकडं. मला पण जायचं होतं. 3 बंद मोबाईल पाहत आहे. बड्यापैकी वातावरण एक नंबर आहे. ऊन बड्यापैकी लागत आहे. तुमचा रेस्टार झाला भाऊ बारीक. मग निघलो तिकडे जायसाठी. एखादी चक्कर मारावं म्हणलं गावात. बड्यापैकी लोक पण दिसत आहे आज. हायस वाटते घरी आलो दुकानाजवळ. मग तिकडून आलो सामान वगैरे घेऊन इकडं आलो. आता आपल्याला लागून आहे भूक. घराकडे जायचं आहे पब्लिक. गाईज इथं माझी बहीण का नाही बसून आहे. मला दोर सोडा लागत आहे यार. काय सांगू तुम्हाला. खेड्यातले माणसाले मला तर वाटत आहे सपोर्ट नाही करसाल म्हणून. आपले 1000 सबस्क्राईब कम्प्लीट व्हायचे आधीच का नाही मला तर वाटत नाही होईल का नाही म्हणून. मग गाईज डोळे वगैरे सोडलं ना बड्यापैकी खेदत निघलो. का करता आजकाल का नाही आपलं काही सबस्क्राईब नाही काही फॉलोअर्स नाही वाढत आहे. मला तर वाटत नाही आपले 1000 सबस्क्राईब न 1000 फॉलोअर्स कम्प्लीट होईल म्हणून गाईज. हे पजा हे आंघोळच नाही करत गाईज. हे आचलले ओळखताच असेल तुम्ही. 2 ड्राम पाणी भरायला सांगितले तर एकच ड्राम भरलं. ते पण अजून भरलंच नाही. नळ येऊन ते तिकडून मारत आहे. बग्गी खेळत आहे. आणि नेट लागते रोजच काम करायला. घरी आलो गाईज न चार्जिंग वगैरे संपून होतं तर चार्जिंग लावून द्यावं लागते कारण की मोबाईल मध्ये कमी चार्जिंग होतं. मग चार्जिंग झालं मोबाईल तर इकडे आलो ना बड्यापैकी का नाही विचार करायला लागलो. तुम्हाला सांगितलं होतं का आपण 2 दिवसा पहिले का व्हिडिओ शूट करणार आहोत. शूट काही केलं नाही कारण की आजकाल का नाही आपलं मूड काही चांगलं नाही आहे. टेन्शन येत आहे. आपले सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहे. फॉलोअर्स कम्प्लीट नाही झाले. एकही फॉलोअर्स नाही वाढत आहे. इकडे आलो गाईज तर इकडे काही जण नाही दिसत आहे. मग रात्री झाली तर आपण निघले इकडं दुकानाकडे जायसाठी. कुत्र गित्र दिसत आहे बा. लोक काही दिसत नाही आहे. थंडीमुळे लपले का काय. मग मी निघलो दुकानाकडे जायसाठी. इकडे आलो तर बापरे हे लोक तुम्हाला हाय बाय करताय डान्स करून दाखवत आहे. गाईज खरंच आपल्याला 1000 सबस्क्राईब न 1000 फॉलोअर्स कम्प्लीट करायचे आहे तर कोणीच सपोर्ट नाही करत आहे. तुमचा रेस्टार काही दूरचा नाही आहे. यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तहसीलचा एका छोट्या खेडेगावमध्ये राहणारा तुमचा रील स्टार. आलो मग तिकडच्या दुकानात जाऊन. आता इकडच्या दुकानात आपल्याला सामान घ्यायचं होतं. मग पुडा वगैरे घेतलं न निघलं घराकडे जायसाठी. रात्री झाली तर थंडी लागते म्हणून कोणीच नाही दिसत. लोक सगळे जाते. मग आपल्या बहिणीनं आपल्याला पुडा बोलवला होता. पुडा आण म्हणे तिच्यासाठी नेत आहो आता. इकडे तर दिसत आहे बड्यापैकी टिल्लू आला आपल्याला पुडा मागाले. याले म्हणलं देतो पण म्हणलं. मग इकडे आलो टप्प्याच्या घराकडे तर कोणीच नाही दिसत आहे. मग आपण इथं गाईज इस्तू केले ना मस्त बड्यापैकी इस्तू का नाही शेकत बसले. का करता आजकाल का नाही थंडी जास्त लागते कारण की आपलं तब्येत बिघडलं होतं ना तेव्हापासून आपल्याला जास्त थंडी लागते. पजू वगैरे आम्ही निघले गाईज दुकानाकडे जायसाठी कारण की आम्हाला का नाही एका जागेमध्ये का नाही गमत नाही ना. आम्हाला चक्कर मारल्याशिवाय होत नाही. मग आम्ही तिकडे हिंडायला गेले होते. मग आले तिकडून हिंडून. आता आम्ही चालले घराकडं कारण की तुम्हाला माहीतच आहे आपलं व्हिडिओ वगैरे एडिट करायचं राहते. तर आम्ही निघले घराकडे जायसाठी. काळं कुत्रही नाही दिसत आहे. लवकरच झोपले वाटते. एवढं थंडी राहते तर